राम नारायण राम. संपूर्ण प्रकृतीत जे काही आहे ते सर्व आपल्या आतही अस्तित्वात आहे. जर प्रकृती महाकाशाचे माध्यम असेल तर आपण सर्वजण प्रकृतीतूनच जन्मलो आहोत. प्रकृतीत असलेले सर्व गुण, वस्त्र आणि तत्त्व हे प्रत्येक मानवामध्ये आहेत. त्यामुळे आपण सर्वजण महाकाशाचाच एक भाग आहोत. आपण अल्लाह, ईश्वर, भगवान यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखतो, पण ते सर्व एकच आहेत आणि ते म्हणजे महाकाश. महाकाशाने ज्या उद्देशाने आपल्याला येथे पाठवले आहे तो उद्देश आपल्याच आत आहे आणि तो म्हणजे आपला विवेक. मनुष्याने तयार केलेली राज्यघटना आणि धर्म वैज्ञानिक नाहीत. काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांची निर्मिती केली आहे. त्यामुळेच हे विचार मानवाला दिशाभूल करणारे आहेत. पृथ्वीतलावर जवळपास 400 धर्म पाळले जातात. जे धर्मसंस्थापक आणि ठेकेदार आहेत त्यांनी या प्रथांची निर्मिती करून लोकांचे शोषणच केले आहे. सर्वप्रथम मानवाने हे समजून घेतले पाहिजे की आपण पृथ्वीवर आलो आहोत तर जितके दिवस आपले आयुष्य असेल त्यानंतर आपण मृत्यू पावणारच. कारण मृत्यू हा एक शाश्वत सत्य आहे. त्यामुळे या लहानशा जीवनात द्वेष किंवा मत्सर ठेवणे कशासाठी? प्रत्येकाने प्रेमाने वागले पाहिजे, एकमेकांसोबत सहकार्य ठेवले पाहिजे. यासाठी आवश्यक आहे की आपण आपल्या अंतर्मनाचा आणि विवेकाचा आवाज ऐकला पाहिजे. तसेच रामनारायण राम यांचे अखंड जप करावे, कारण हाच बीजमंत्र आपल्याला आपल्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचवेल. प्रकृती आणि आपल्यामध्ये काहीही भेद नाही. जर प्रकृती आहे तर आपण आहोत. आकाशात आणि संपूर्ण सृष्टीत जे काही आहे ते सर्व आपल्या शरीरातही समाविष्ट आहे. जर आपण प्रकृतीला दूर केले तर कोणताही धर्म, जात किंवा विचारधारा टिकू शकत नाही. या पृथ्वीवरील सर्व काही हे केवळ प्रकृतीचे वरदान आहे. त्यामुळे आपण नेहमी प्रकृतीची पूजा केली पाहिजे, तिला स्मरण केले पाहिजे. आकाशचे आणि प्रकृतीचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनीच आपल्याला हे जीवन आणि सर्व भौतिक सुविधा दिल्या आहेत. आज माणूस हे विसरला आहे की या पृथ्वीवर त्याचे काहीही स्वतःचे नाही. आज धर्म, जात, उच्च नीच, भेदभाव याविषयी बोलले जाते, पण हे सर्व काय प्रकृतीने बनवले आहे का? नाही, हे सर्व मानवानेच निर्माण केले आहे. हे पूर्णतः मानवनिर्मित आहे. आपण जितके प्रकृतीचे आभार मानू तितके कमीच. कारण आपण प्रकृतीमुळेच अस्तित्वात आहोत. अन्यथा आपले स्वतःचे अस्तित्व काय आहे? प्रकृतीनेच आपल्याला हे जीवन दिले आहे. आपला विवेक, बुद्धी हे सर्व आपल्याला प्रकृतीकडूनच मिळाले आहे. आपण जीवनात जे काही करतो ते सर्व आपल्या विवेकाने विचार करूनच करायला हवे. विवेकच आपल्याला योग्य आणि अयोग्य यामधील फरक शिकवतो. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण चुकीचे काहीतरी करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या अंतर्मनातून एक आवाज येतो, थांब, हे करू नकोस, हे योग्य नाही. हा आवाज दुसऱ्या कुणाचा नसून आपल्या आत असलेल्या विवेकाचा असतो. जर आपण आपल्या विवेकाचा आवाज ऐकत राहिलो तर आपण जीवनात कधीही चुकीचे कार्य करणार नाही. नेहमी योग्य मार्गाने पुढे जाऊ. पण आज मानव आपल्या स्वार्थासाठी केवळ इतरांचे नुकसानच करत नाही तर तो स्वतःच्याही विवेकाचा अनादर करतो. परिणामी तो दिशाहीन होतो. म्हणूनच प्रत्येकाने आत्मचिंतन करायला हवे, आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकला पाहिजे आणि आपल्या विवेकाचे पालन करायला हवे. कारण जीवनात आपण जे काही करतो ते आपल्या विवेकाच्या मार्गदर्शनाखाली असेल तर ते सदैव योग्यच असेल. तसेच रामनारायण रामचा जप सातत्याने करत राहा, कारण हे असे नाव आहे जे तुमचे जीवन परिवर्तन करू शकते, तुमच्या स्वप्नांना साकार करू शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याशी जोडू शकते.